नागरिक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी प्रबोध गजबे. नमस्कार मित्रांनो, आपल्या समोर आहेत अभिनव चौधरी, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मनमानी कारभाराविरोधात अनेक उपक्रम राबवले आहेत, जसे राजू वसावे नाला, राजू वसावे तलाव. हे नाव त्यांनी यासाठी दिलेले आहेत की ते ग्रामस्थांनी अनेकदा तक्रार करून सुद्धा राजू वसावे यांनी काही दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे कंटाळून त्यांनी हे नवीन अभिनव उपक्रम राबवले होते. आता आपण आलो आहोत जे 129 या प्लॉट समोर. या प्लॉट समोर एक नैसर्गिक नाला आहे. त्या नाल्यातून रासायनिक पाणी असे आणि आपले काही घरगुती पाणी वाहत जाते. त्या नैसर्गिक नाल्यामध्ये एक भंगारवाला तिकडून रासायनिक पिशव्या, जे केमिकलच्या पिशव्या कंपनीतून उचलतात, त्या पिशव्या धुण्याचं काम इकडे करतो. त्याचं नाव आहे रमाकांत पासी, असे त्याचे नाव आहे. पण काही दिवसापासून हा फार मोठ्या प्रमाणात पिशव्या धुवत आहेत. हा अनेक वर्षापासून इकडे धुत आहे असं आम्हाला कळालेलं आहे. पण एवढी मोठी गंभीर समस्या असून सुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजीव वसावे यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आताच अभिनव चौधरी यांनी फील्ड ऑफिसर पट्टे बहादूर यांना बोलवलं होतं. पट्टे बहादूर साहेब आले आणि त्यांनी बोललं की हे रासायनिक आमच्या हद्दीत नाही आहे. हे केमिकल जे रासायनिक नाला आहे तुम्ही ग्रामपंचायतला कळवा, ग्रामपंचायत कारवाई करणार. आता तुम्ही सांगा, हे जे नाला आहे या नाल्यामध्ये बघा कसे कुत्रे फिरत आहेत, जनावर ह्या पाणी पित आहेत आणि त्याच नाल्यामध्ये हे रासायनिक सांडपाणी पिशव्या होत आहेत. हे पाणी दूषित होणार नाही का? हेच पाणी MIDC हे पाणी आपल्या लोकवस्तीमध्ये जाते, बोरवेलमध्ये जाते आणि ते पाणी दूषित होते. आज तुम्ही बघू शकता यशवंतसृष्टी, आज तुम्ही बघू शकता यशवंतसृष्टी बोईसर येथील पूर्ण बोरवेल हे कुपित झालेले आहेत, दूषित झालेले आहेत. तुम्ही त्याची अगर चाचपणी करणार तर त्याच्यात ते पाणी पूर्णपणे, पाण्याचा स्रोत पूर्ण प्रदूषित झालेला आहे. त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होणार आहे. भविष्यात हे पाणी मिसळून लोकांना पिण्याचे बी त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र तरी सुद्धा MPCB हे दुर्लक्ष करते. MPCB फक्त पैसा उखाण्याचं काम करत आहे. आता आपण पाहू याबद्दल आपले सामाजिक कार्यकर्ते अभिनव चौधरी काय बोलत आहे. बोला अभिनवजी. सकाळी पट्टे बहादूर साहेब जे फील्ड ऑफिसर आहेत त्यांना मी अर्ज दिलेला आहे, कच्चा अर्ज दिलाय त्यांच्या हिशोबाने. आणि ते आता येऊन फक्त व्हिजिट करून गेले. पण ते बोलले की हे आम्ही अनऑफिशियली व्हिजिट करतायत आणि हा नाला जो आहे तो आमच्या हद्दीत येत नाही बोलते. ह्याच्यावर तक्रार ग्रामपंचायत करेल असं ते म्हणाले. पण मला त्यांना फक्त एकच विचारायचं होतं, कारण नाला जरी नैसर्गिक असला तर त्याच्यात केमिकलच्या पिशव्या धुवू शकतात का, या केमिकल सोडू शकतात का? ते तर तुमची परवानगी असेल तर मग चालू द्या हे कार्यक्रम, काही हरकत नाही. आणि आता तुम्ही जर बघत असतील त्या साईडला जे पण प्लास्टिक वगैरे सर्व जमा आहेत त्या सर्व केमिकलच्या आहेत. आणि ह्या केमिकलच्या पिशव्या वेगवेगळ्या कारखान्यातून आणून ह्या नाल्यामध्ये धुतल्या जातात. ह्या माणसाने रमाकांत पासी म्हणून जो माणूस आहे त्याने सेटअप चांगला करून ठेवला. तुम्ही झाडाला रस्सी बांधून इकडे पाणी अडवून ठेवलेलं आहे. ठीक आहे, जर ह्या गोष्टीवर मी जनता दरबारमध्ये हा प्रश्न वसावे साहेबांविरोधात मांडला होता आणि वसावे साहेबांचं मला रिप्लाय आलं होतं, उत्तर. त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की तुम्ही आम्हाला निदर्शनात आणून द्या तर आम्ही पर्यावरण कायद्यानुसार कारवाई करू. आता मला फक्त हेच बघायचं आहे की राजू वसावे साहेब ह्या कामावरती, ह्या ज्या प्लास्टिक धुवत आहेत त्या गोष्टीवरती पर्यावरण कायद्यानुसार कारवाई करतील की नाही, फक्त आता आमच्या ह्याच्याकडे लक्ष राहील. बस.